नमस्कार मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महिला बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचा जो GR आहे त्या संदर्भात आपले आयुक्त यांनी जे आयुक्त आहेत महापालिका सर्वांना या ठिकाणी शासकीय दस्तऐवजावर आईचं नाव बंधनकारक करण्याबाबतचा आहे शासन निर्णय या ठिकाणी पारित केलेला आहे. आता याच्यामध्ये असं दिलं आहे की महिला बाल विकास विभागाच्या संदर्भीय शासन निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तावेज, जन्म मृत्यू दाखला, सेवा पुस्तक किंवा विविध परीक्षेचे आवेदनपत्र इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येते. पण महिलांना पुरुषाबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी आणि तसंच समाज महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती देखील त्या समाजात ताटमानेने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजावर आईचं नाव लावणं बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी उपरोक्त शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व माननीय आयुक्त महापालिका सर्व अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयांना शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात येतात. आणि आयुक्तालयाचं महिला विकास आयुक्तालयाचं जे आहे पत्र त्यानंतर महाराष्ट्राचं शासकीय दस्तऐवजावर आईचं नाव बंधनकारक बाबत या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये जो आपण वरती मॅटर वाचला तोच आहे. या ठिकाणी जे शासन निर्णयामध्ये दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा शासन निर्णय देण्यात आलेला आहे. आता 1 मे 2024 पासून जन्माला आलेल्या व्यक्तींना राहील. त्याच्यामध्ये काय आहे? जन्म दाखला, शाळा प्रवेश आवेदनपत्र, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा 7/12, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक, त्यानंतर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचं सॅलरी नंतर रेशन कार्डमध्ये मृत्यू दाखला, तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाचं या ठिकाणी विचारविनिमय करावं. तसंच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद घेण्यात यावी. आता विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीने त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. तसेच स्त्रीला विवाह पुरुषाच्या नावाने मालमत्तेचे दस्तावेजामध्ये नोंदवण्याची मुभा या ठिकाणी देण्यात आलेली. आता अनाथ व तत्सम अपवाद प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात आलेली आहे. आता खालील शासनाने आईचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, जन्म मृत्यूची नोंदणी, शिधा वाटप पत्रिका, रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या सगळ्यांच्या हॉल तिकीट आवेदनपत्रावर शासकीय निमशासकीय कागदपत्रावर अभिलेखांवर वडिलांच्या नावाचा स्तंभ असतो. त्यात वडिलांच्या नावाच्या स्तंभाबरोबर संबंधिताच्या आईच्या नावाचा स्तंभ ठेवण्यात यावा व त्यामध्ये संबंधिताच्या वडिलांच्या नावाबरोबर त्याच्या आईचे नाव या ठिकाणी बंधनकारक करण्याचा असा निर्णय आहे. आता शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 5/2/2019 शाळेत इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी नाव दाखल करताना दाखल खारीज नोंदवहीमध्ये जनरल रजिस्टरमध्ये तक्ता ब मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण लिहिल्यानंतर त्या शेजारी एका रकान्यात आईच्या नावाची नोंद करण्यात यावी व त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शाळा सोडल्या दाखला देताना त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर आईचे नाव लिहिण्यात यावे असा होता. परंतु 2010 घटस्फोटीत पत्नी व आई वडिलांचा घटस्फोट झाला तर अशा प्रकरणी त्यांना असणाऱ्या अपत्यांची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल. अशा घटस्फोटीत आईने किंवा महिलेने अपत्याच्या नावापुढे त्याच्या वडिलांच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव लावावे अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटीच्या अधीन राहून नावात बदल करण्याची या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर वरील शासन निर्णय आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि सदर शासन निर्णय सुधारणा करून मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व तदनंतर आडनाव अशा स्वरूपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी असा या ठिकाणी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. आता मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्रांच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्यांच्या
अधिनियम नियममध्ये सुधारणा करण्यासाठी विहित कार्यपद्धतीचा या ठिकाणी अवलंब करावा व तदनंतर आवश्यक ती प्रक्रिया करण्यात यावी. सदन शासन निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक 11 ते 24 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित या ठिकाणी करण्यात आला. या ठिकाणी अपर सचिव प्रवी कुलकर्णी यांची या ठिकाणी आपण सही आहे. त्यानंतर आपलं महानगरपालिकेचं जे आहे, महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिकेचं या ठिकाणी जे आहे पत्र ते पण या ठिकाणी पाहू शकतो आपण. तर शासकीय दस्तऐवज आईचं नाव बंधनकारक करण्याबाबतचं आहे आणि त्याच्या संपूर्ण संदर्भ दिलेले आहेत आणि त्यानुसार आईचं नाव लावण्याबाबतची कार्यवाही करा असे निर्देश सर्व खाते प्रमुख यांना देण्यात येत आहेत. प्रमुख कर्मचारी अधिकारी, सहायुक्त, त्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त, शहर महापालिका आयुक्त यांचे सर्वांची या ठिकाणी आपल्याला डिजिटल सह्या दिसून येत आहेत. अशा प्रकारे आत्ता 24/9/2024 पासून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वरती आपण जी माहिती दिली त्यानुसार शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक या ठिकाणी करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.